रोडपासून काही अंतरावरच हे बाबासाहेबांचं घर आहे. असं आहे बघा. असं हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जुनं घर परळच्या दबकचाळीमध्ये हे आहे. बालपण डॉक्टर बाबासाहेबांचं या ठिकाणीच गेलेलं आहे. हे असं आहे बघा. हेच आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर. एकदम मधली परळच्या दुसऱ्या मजलीवर आहे. तर हो का, पण आता हे तर कुलूप लावलेलं आहे. हो का, हे आहे बघा असं. तर खूप इथं बालपण गेलं आणि इथं मला भाग्य मिळालं येण्याचं. खूप आनंद आहे. आणि हे पण असं आहे खोली. हे खोली आणि हे खोली आणि असं आहे बघा. हे म्हणजे उगं बारक्या तुम्हाला यायचं झालं तर दादरहून पहिला स्टॉप परळला यायचं. तर आलो मी. खूप वंदन त्यांना, खूप वंदन त्यांना. तर हे असं आहे बघा बाबासाहेबाचं एकदम जुनं घर लहानपणीचं. तर असं लोकेशन आहे. चला, परळची दबकचाळी व दामोदर हॉल हे असं आहे बघा डॉक्टर बाबासाहेबांचं घर. तर मी इथं आलो तर माझं खूप भाग्य मला मिळालं. पण तिथं कोणतरी राहिले. आता ते घर त्यांचं जे होतं ना तिथं कोणतं राहिले. तर खूप मला आनंद झाला. एवढा आनंद झाला ना, खूप छान वाटलं. खूप माझं भाग्य मी समजतो झालं. आता काही जरी मरण जरी आलं चालेल, पण आज मला त्यांचं पवित्र ठिकाण बालपण गेलेलं हे मला तिथं जाण्याचं भाग्य व दर्शन घेण्याचं, वंदन करण्याचं मला भाग्य मिळालं. त्यांच्या पवित्र ठिकाणी माझे आज तिथं पावलं लागले व त्यांच्या पावनभूमीमध्ये माझे पाय लागले व माझं डोळ्याचं पानं फिटलं. खूप खूप आनंदी आहे. चला, एवढंच बोलायचं आहे. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.